तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी घेतली आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संयुक्त मालमत्ता असल्याचा दावा सुद्धा दानवेंनी केलाय। मला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचा जसा संबंध तसा धनंजय मुंडे यांचा संबंध आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे। बाकी त्यांचे काय कागदपत्र असतील, त्यांची निवडणूक रद्द होईल न होईल मला माहिती नाही, ती व्हावी न व्हावी याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना ठेवता कामा नये ही भूमिका आमची आहे। देशमुखाची हत्या ज्या लोकांनी केली त्यांच्याबरोबर पोलीस बसले उठले, सगळं हॉटेलमध्ये चित्र तुमच्या समोर आहे। पोलीस स्टेशनमध्ये 4 तास गुन्हा नोंद नाही झाला, हे सगळं समोर आहे। नंतरही तपास यंत्रणेमध्ये पोलिसांनी त्या संतोष देशमुखच्या भावाला धमक्या दिल्या, हे सगळं समोर आहे। अधिकारी त्यातले अर्धे त्यांच्याशी संबंधित, हे सगळं समोर आहे। याचाच अर्थ सरकारी तपासाचं नाटक करतं का? याचाच अर्थ सरकारला धनंजय मुंडेंना मागे पाठीशी घालायचंय का? याचाच अर्थ या खुनाशी सरकारला काही घेणं देणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे।